नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हल्ला करण्याचा लष्कर-ए-तोयबाचा इरादा होता. हेडलीचा गौप्यस्फोट. सव्वीस 11च्या हल्ल्यानंतर अल कायदासाठी भारतावर हल्ल्याची तयारी करत होतो. हेडलीचा खुलासा. जनतेच्या तक्रारींचं निवारण 60 दिवसात करण्यात यावं, पंतप्रधानांची सूचना. जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांची पीडीपी विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड, उद्या राज्यपालांना भेटणार. देशभरात आज धुळवडीचा आनंद, सामाजिक भान राखत राज्यभर पाण्याविना होळी साजरी. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर निवृत्त होण्याची ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनची घोषणा. नमस्कार आणि सविस्तर वृत्त. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हल्ला करण्याचा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा इरादा होता, असा गौप्यस्फोट 26 11च्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणातला माफीचा साक्षीदार डेव्हिड कोलमन हेडली यांना आज केला. या हल्ला करण्याची जबाबदारी सोपवलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती, मात्र तो पोलीस कोठडीतून निसटून गेल्याचं हेडलीनं सांगितलं. मुंबईतल्या सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालू असलेल्या उलट तपासणीत हेडलीनं हा गौप्यस्फोट केलाय. आपण 2 वेळा शिवसेना भवनला भेट दिली होती, असंही हेडली म्हणालाय. 26 11 नंतर भारतावर हल्ल्याची तयारी करत होतो, पण ही तयारी अल कायदासाठी करत होतो, असा खुलासाही हेडलीनं दिलाय. 26 11च्या दहशतवादी हल्ल्यातील 10 हल्लेखोरांना आपण व्यक्तिशः भेटलो नव्हतो, असं हेडली म्हणालाय. मात्र एका हल्लेखोराचं छायाचित्र आपण इंटरनेटवर पाहिलं होतं, असं सांगून हेडलीनं हा हल्लेखोर अजमल कसाब असल्याचं म्हटलंय. 26 11 हल्ल्याप्रकरणी अमेरिकन न्यायालयानं आपल्याला 35 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्याचंही हेडलीनं न्यायालयाला सांगितलंय. या हल्ल्यातला प्रमुख सूत्रधार असलेल्या अबू जुंदालचे वकील अब्दुल वहाब खान यांनी हेडलीची ही उलट तपासणी घेतली. या संदर्भात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अधिक माहिती दिली. मुंबईच्या 26 11च्या दहशतवादी हल्ल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडलीने आज 4 बाबीवरती खुलासा केला. पहिला खुलासा केला की 26 11च्या दहशतवादी हल्ल्याकरता ISIने लष्कर-ए-तोयबा आणि मला देखील पैसा पुरवला होता, ही कबुली त्याने दिली. दुसरी त्याने कबुली दिली की शिवसेनेचे प्रमुख संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा प्रयत्न लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी केला होता आणि त्या प्रयत्नामध्ये एका अतिरेक्याला पकडण्यात आलं होतं. अर्थात त्या अतिरेक्याकडून तो पोलिसांच्या कैदेतून पळाला. अर्थात डेव्हिड हेडलीने ही बाब देखील कबूल केली की त्याला याची प्रत्यक्ष माहिती नाही, परंतु त्याने लष्कर-ए-तोयबाच्या इतर त्याच्या साथीदारांकडून ऐकलं होतं. डेव्हिड हेडलीची उलट तपासणी अपूर्ण आहे, ती उद्या होईल आणि गरज भासल्यास फेर तपासणी सरकारतर्फे मी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यांच्या मुख्य सचिवांशी त्या राज्यातल्या समस्या आणि त्यावरल्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योजनांचं परीक्षण केलं. जनतेच्या तक्रारींचं निवारण 60 दिवसात करण्यात यावं, अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली. डिजिटल इंडियाच्या अंतर्गत मिशन मोड या योजनेसंबंधी पंतप्रधानांनी माहिती घेतली. भूमी अभिलेख संदर्भात डिजिटलायझेशनची माहिती त्यांनी घेतली. तसंच सर्व जमिनींच्या नोंदी आधार कार्डशी जोडण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी केली. जम्मू काश्मीरमध्ये आज मेहबूबा मुफ्ती यांची पीडीपी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. श्रीनगर इथं पीडीपीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मेहबूबा मुफ्ती उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सोबत सरकार स्थापण्यासाठी पीडीपीनं तयारी दाखवली आहे. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसंच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्ष प्रकरणात पोलिसांनी 200हून अधिक अज्ञात व्यक्तींविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्काबुक्की झाली होती.
काल रात्री उशिरा भारतीय दंड संहितेतल्या कलमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला। दरम्यान फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी कथित घोषणा दिल्याप्रकरणी कारवाई करावी या पोलिसांनी लिहिलेल्या पत्राबाबत कॉलेजचे प्राचार्य RG परदेशी यांनी खेद व्यक्त केला। आपली शैक्षणिक संस्था कोणतीही विशिष्ट बाजू उचलून धरत नसल्याचं परदेशी यांनी आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। होळी म्हणजे दुष्ट प्रथा आणि मनामनातल्या दुष्ट प्रवृत्तींचा निपात करून बंधुभाव जोडणारा दिवस। देशभरात आज रंगांची उधळण करत परस्परांना शुभेच्छा देत आजचा दिवस साजरा होताना दिसला। परस्परांमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण करणाऱ्या रंगोत्सवातला आजचा धुळवडीचा दिवस देशभरात साजरा करण्यात आला। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती डॉक्टर हमीद अन्सारी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्यात। देशातल्या दिग्गज राजकीय नेत्यांनी उत्साहात गुलाल उधळत रंगोत्सव साजरा केला। सीमेवर देशरक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या सैनिकांनीही एकमेकांना रंग लावून ही धुळवड साजरी केली। हमें कोई रोके नहीं, अब हमें कोई टोके नहीं, अब होने दो हो जो भी हाल। देखो आई होली रंग लाई होली चल पिचकारी उड़ा है गुलाल। होली की है घटा मन झूठा रंग छलके नीले लाल। राज्यात ठिकठिकाणी धुळवडीचा उत्साह असला तरी अनेक भागात दुष्काळाचं सावट या सणावर आहे। त्यामुळे पाण्याचा वापर टाळून फक्त रंगांचा वापर करण्याकडे सगळ्यांचा कल दिसून आला। राज्यात साजरा करण्यात आलेल्या अनोख्या धुळवडीचा हा वृत्तांत। मुंबईत ठिकठिकाणी धुळवड साजरी करण्यात आली। पाण्याचा वापर टाळून फक्त रंगांचा वापर करण्याकडे बऱ्याच जणांचा कल दिसून आला। नागरिक असो, छोटे असो, मोठे असो, 5 वर्षापासून तर 90 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी येतात आणि एक वेदाने एक मेळानी ऑपरेशन माझं स्वतःच बायपास झालेले पण 5 वर्ष बिन पाण्याची होळी या ठिकाणी खेळल्या जाते। होलीचा रंगारंग कार्यक्रम इतकी मस्त आहे की सगळ्या दुश्मनी विसरून आणि एकदम चांगले एकदम भेटतात, एक दुसऱ्याला गळे मिळतात आणि एन्जॉय करतात सगळं आणि खूप आनंद वाटतो। होली का उत्सव सबको मुबारक। हिंदुस्तान के सब लोग हिल मिल के रहे और दुनिया की दिखा दे कि हिंदुस्तान भी एक बहुत बड़ा देश है। कौन किसने हमारा दिल दुभाया ये कभी मत सोचना, ये कभी मत सोचना कि किसने हमारा दिल दुभाया। सबको माफ कर देना होली प्रगटाने से पहले, और ये फिर मौका मिले न मिले, फिर मौका ये मिले न मिले, दिल को साफ कर लेना होली का रंग लगाने से पहले। राज्यात धुलीवंदन हत्ती रिसाला मिरवणूक फक्त जालन्यात निघते। 127 वर्षांपासून अखंडपणे ही परंपरा चालू आहे। रंगपंचमीच्या दिवशी हत्तीवर बसून राजा निघतो। यातला हत्ती प्रतिकात्मक असतो। हत्तीवर बसलेला राजा ज्या भागातून जातो त्या भागातून रंग खेळणं बंद होतं। मराठवाड्यात गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळ आणि पाणी टंचाई आहे। ही बाब लक्षात घेऊन यावर्षी पाण्याचे रंग न खेळता कोरडे रंग आणि फुलांची उधळण करण्याचं आवाहन हत्ती रिसाला समितीनं केलं होतं। त्यामुळे पूर्ण मिरवणुकीमध्ये कोरड्या रंगांची आणि फुलांची उधळण करण्यात आली। नांदेड इथल्या सांस्कृतिक सभेच्या वतीनं शृंगार होलिका हा कार्यक्रम घेण्यात आला। होळीचं शुद्ध रूप म्हणजे शिशिर ऋतू आणि पळसाची फुलं। या फुलांच्या सजावटीनं रसिकांच्या सहभागात मराठीतल्या नामवंत कवींच्या शृंगार रसात भिजलेल्या रचना डॉक्टर नंदकुमार मुलमुले आणि ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मीकांत तांबोळी यांनी सादर केले। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा आणि तालुका शाखांच्या वतीनं नागपूर इथं 20व्या लोकजागर स्मशान होलिका उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या जगण्याचा विश्वास गझल या गायनाची मैफल स्मशानात रंगली होती। सेवाग्राम रेल्वे स्थानक मार्गावरच्या स्मशानभूमीत होळीच्या पर्वावर गझलच्या सुरांनी आणि हास्य व्यंगांनी वेगळाच रंग भरला।
आदिवासी बहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांनी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. जिल्ह्यातल्या सर्वच आदिवासी पाड्यांवर आदिवासी बांधवांनी परंपरागत वेशभूषा करून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पारंपरिक पद्धतीनं होळीचा सण साजरा केला. गावांमध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. पानिपतच्या लढाईत सैन्याची जी वाताहत झाली होती त्यात नाशिक जिल्ह्यातले प्रामुख्यानं सिन्नर भागातील हजारो सैनिक शहीद झाले होते. त्यांच्या या शौर्याची आठवण म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धुळवडीला इथल्या प्रत्येक घरात त्यांना नैवेद्य दाखवण्यात आला. तसंच ढोल ताशांच्या गजरात सैनिकांच्या वेशभूषेतून गावातून मिरवणूकही काढण्यात आली. बुलढाणा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कापसाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी काल कापसाची होळी करून आंदोलन करण्यात आलं. शासनानं कापसाला पुरेसा भाव देऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. कापसाची होळी करून शेतकऱ्यांनी यावेळी शासनाचा निषेध नोंदवला आहे. पश्चिम विदर्भ हा कापूस पट्टा असल्यामुळे सर्वांना माहीत आहे. आणि तांत्रिकदृष्ट्या जर महाराष्ट्र शासनानं 50% आणेवारी 50 पैशापेक्षा आणेवारी कमी जाहीर केली तर कापूस उत्पादकांना का मदत भेटत नाही किंवा भावसुद्धा भेटत नाही. त्याच्यामुळे सर्व शेतकरी हवालदिल झाले. त्याच्यामुळे आजचा रोज हा जो होळीचा सण आहे की तो निषेध म्हणजे चांगल्या गोष्टीचा निषिद्ध गोष्टीचा निषेध करण्याचा हा दिवस आहे. त्याच्यामुळे कापूसाची होळी करून सर्व शेतकरी बांधवांनी हा निषेध नोंदवला. आज जागतिक क्षयरोग दिन. पूर्वी जीवघेण्या ठरलेल्या क्षयरोगावर आज प्रभावी औषधोपचार उपलब्ध आहेत. ही औषधं रुग्णांनी काटेकोरपणे घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो हे आता सिद्ध झालंय. गरज आहे ती उपचारांविषयीच्या जनजागृतीची. सरकारी पातळीवर प्रयत्न चालू आहेत, मात्र त्यात जनतेचाही सहभाग आवश्यक आहे. क्षयरोग एकेकाळी हा रोग जीवघेणा मानला जात असे. त्या काळी ह्या रोगावरती प्रभावी औषधोपचार नसल्यामुळे ह्या रोगाविषयी जनमानसात भीती होती. 24 मार्च 1882 या दिवशी डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी मुंबईतल्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे रुग्णालयात काम करत असताना क्षयरोगास कारणीभूत असणारा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूचा शोध लावला आणि मग त्यावर उपचार करणं शक्य झालं. आता हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ औषधोपचार घेणं आवश्यक असतं. मात्र उपचार मध्येच थांबवल्यास तो उलटण्याचीही शक्यता असते. एका वर्षात टीबीवर पूर्ण उपचार न घेतल्यास 10 ते 15 जणांना टीबीची लागण होते. त्यात प्रामुख्यानं 80% टीबी हा फुफ्फुसांचा असतो. या व्यतिरिक्त ग्रंथी, हाडे, सांधे, मज्जासंस्था, जनन आणि विसर्जन संस्था, आतडं आणि इतर अवयवातही टीबीची लागण होऊ शकते. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे HIV बाधितांना टीबीची लागण लगेच होते. त्यासाठी 2 आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असलेल्यांनी टीबीची चाचणी करून घ्यावी. निरनिराळ्या आजारांमध्ये प्रामुख्याने श्वसन रोगांमध्ये स्टिरॉइड उपचार घेणाऱ्यांना क्षयरोगाची लागण होऊ शकते. क्षयरोग झालेल्या पेशंटनी स्वतःला झालेला आजार दुसऱ्याला होऊ नये याची खबरदारी घ्यावी. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे सार्वजनिक जागेत थुंकणं टाळावं. खोकताना तोंडावर रुमाल धरणं आवश्यक आहे. तसंच क्षयरोगासाठी मोफत मिळणारी औषधं वेळोवेळी घेणं गरजेचं आहे. क्षयरोग नियंत्रणासाठी केंद्र सरकारतर्फे डॉट्स या उपक्रमाअंतर्गत मोफत तपासणी आणि पूर्ण कालावधीसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येतात. क्षयरोगाची वाढती तीव्रता आणि त्यावरील प्रभावी उपाययोजना याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र ननावरे हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नमस्कार. आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आपण बोलतोय. मुळात या निवारण जो दिन आहे क्षयरोगाचा, त्याची मूळ संकल्पना यंदाची काय? सर, 1882 साली रॉबर्ट कॉकनी हा ज्या दिवशी मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाचे जंतू सापडले तिथपासून ह्या दिवसाला जागतिक क्षयरोग दिन असं संबोधित करतात. ह्या दिवसाचं फार चांगलं महत्त्व आहे. जनजागृती होते.
ह्या वर्षाची जी संकल्पना आहे की 90 लाख लोकांना दरवर्षी 90 लाख लोकांना जो क्षयरोग होतो त्यातल्या 30 लाख लोकांपर्यंत त्याच्या सुविधा किंवा ते उपचारच पोचत नाही, ते उपचार पोचवणे ही संकल्पना ह्या वर्षाची आहे. मुंबईमध्ये क्षयरोगाचं प्रमाण वाढताना दिसतंय. काय कारणं असतील? या शहराची दाटीवाटी का अस्वच्छता? मुंबईमध्ये क्षयरोग वाढण्याची कारणं पुष्कळ आहेत, पण तसं बघितलं तर डेन्सिटी ही तर जे लोकसंख्या आहे ती फार दाटीवाटीने राहते. 62% लोक झोपडपट्ट्यामध्ये राहतात किंवा जिथं मेडिकल ॲक्सेस नाही किंवा चांगल्या सुविधा नाहीत अशा जागी राहतात, किंवा जे काय मायग्रेटरी पॉप्युलेशन आहे म्हणजे स्थलांतर होणारे जे पॉप्युलेशन आहेत तेही फार आहेत, आणि अशामुळं एकाच्या दुसऱ्याला होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं मुंबईमध्ये असं पाहिलेलं गेलं आहे की जगाच्या पाठीवर मुंबईमध्ये औषधाला न जुमानणारा जो TB आहे, औषधाचा प्रतिरोधी हा TBचं प्रमाण थोडंसं जास्त वाढलेलं दिसतंय. आणि युवकांमध्ये जास्त आढळून आलं त्याची कारणं काय? युवकांमध्ये 15 ते 50 युवगटात 70% असं दिसण्यात आलेलं आहे. त्याची कारणं म्हणजे आजची जी पिढी कॉम्पिटिशन आहे, भरपूर स्पर्धा आहेत, जेवत नाहीत, पुष्कळ वेळ काम करतात, व्यसनी होतात. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर झोप घेत नाहीत, विश्रांती घेत नाहीत, व्यायाम वगैरे करत नाही, चांगला आहार घेत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टींनी प्रतिकारशक्ती कमी होते, आणि प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर हा आजार होतो. म्हणून युवकामध्ये असं बघितलं गेलं आहे की ह्याचं प्रमाण जास्त आहे. पूर्वी असं म्हणतात की तो क्षयरोग मुळातच कळायलाच उशीर लागायचा. म्हणजे आपण पुराणामध्ये सुद्धा याचे दाखले आहेत, अगदी शिवचरित्राच्या नंतरही पेशव्यांच्या काळात हे दाखले आहेत. नक्की. आता त्याबाबत काय प्रगती झाली? पूर्वी तसं जर ज्यावेळेला रॉबर्ट स्कॉकच्या अगोदर जावं तर तसं माहीतच नव्हतं कसा होतो तो, पण आत्ता जेव्हा समजल्यानंतर आपल्याकडे आत्तापर्यंत ज्या चाचण्या होत्या त्याच्यातली थुंकीची चाचणी करणं किंवा एक्सरे करणं, ह्या ज्या चाचण्या होत्या, थुंकीची चाचणी स्पुटम मायक्रोस्कोपी किंवा कल्चर ह्याला वेळ लागायचा. स्पुटम मायक्रोस्कोपी त्याच दिवशी मिळते, पण कल्चरला 3 महिने लागायचं. पण आता ज्या नवीन चाचण्या आलेल्या आहेत ज्याला मॉलिक्युलर टेस्ट म्हणतो, त्याच्यात जीन एक्सपर्ट आहे, लाईन प्रोब एसे आहे किंवा लिक्विड कल्चर आहे. जीन एक्सपर्ट आणि लाईन प्रोब एसे 2 दिवसात किंवा 2 तासात टेस्ट मिळतात, आणि त्याने आपल्याला असं समजतं की हा TB आहे की नाही आणि हा औषधाला जुमानणारा आहे की नाही, साध्या औषधाला जुमानणारा. म्हणजे साध्या औषधाला जुमानणारा म्हणजे साध्या औषधाची बरे व्हायचं प्रमाणाने 95% पेक्षा जास्त आहे. म्हणून साध्या औषधच असताना जर आपण TB बरा केला तर नक्कीच तो MDR किंवा XDR म्हणजे औषधा प्रतिरोधी होणार नाही. साध्या औषधामध्येच तो जर बरा झाला तर तो MDR XDR होणार नाही, आणि MDR XDR मध्ये प्रमाण जे आहे ते फार कमी आहे, 50% पेक्षा कमी आहे बरे व्हायचं प्रमाण. हे औषध गोळ्यांचं आपण म्हणतोय की उपचाराला औषध गोळ्या, त्या व्यतिरिक्त उपचाराचे नेमके कोणकोणते प्रकार सध्या प्रचलित आहेत? औषध हे मेनच आहे, कारण औषध हा 80 ते 90%, पण त्याच्याबरोबर आपला आहार चांगला असला पाहिजे, आपल्याला विश्रांती घेतली पाहिजे, नियमित औषधं घेणे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही औषधं नियमित नाही घेतली, त्या मात्रेने नाही घेतली, म्हणजे ते जी मात्रा लागते त्या मात्रेने नाही घेतली तर नक्कीच तो परत डोकं वर करतो आणि औषधाला न जुमानणारा TB होतो. त्यामुळं औषध हे त्याची कालावधी पण महत्त्वाची आहे. 6 महिने म्हणजे 6 महिने, 6 महिन्यापेक्षा कुठलाही कमी नाही. त्याच्यापेक्षा कमी घेणाऱ्यामध्ये तो औषध प्रतिरोधी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं पहिली गोष्ट की औषधं तुम्ही नियमित थेट निरीक्षणाखाली .+ प्रमाणे घेतली तर फारच चांगलं. आजकाल सगळीकडे आपल्या पब्लिक सेक्टरमध्ये सरकारी दवाखान्यात .+ प्रणालीप्रमाणे दिले जातात, म्हणजे की तुमच्या समोर सरकारी कर्मचाऱ्यासमोर औषधं दिली जातात, आणि ती औषधं त्यांनी ती सगळी औषधं घ्यायची असतात, कारण औषधं न घेण्यामुळे हा आजार वाढलेला आहे. मुंबईमध्ये अख्खा देश सामावला आहे असं म्हणतात. इथून लोक जात येत असतात, स्थलांतरित त्यांचं प्रमाण आहे, प्रवासाचं प्रमाण आहे. पालिकेची जबाबदारी वाढते. पालिका नेमकी काय करते? पालिकाच्या पुष्कळ काही उपक्रम चालू आहेत की त्याच्याबद्दल एक महत्त्वाचं की जनजागृतीचे कार्यक्रम पुष्कळ केले जातात. फ्री ट्रीटमेंट किंवा त्याचं निदान करण्याचेही कार्यक्रम पुष्कळ आहेत. पालिकेतर्फे प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंडरी ट्रीटमेंट, म्हणजे प्रायमरी म्हणजे त्याला हेल्थ पोस्टवर सगळे औषधं फ्री दिल्या जातात, त्याचं प्रोव्हायडर वगैरे सगळे ह्या केले जातात. सेकंडरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये त्याचं
हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याला ॲडमिट करून त्याच्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि टर्शरी म्हणजे .+ किंवा जास्त झालेला आजार, जसं शिवडीचं क्षय रुग्णालय आहे, अशा जागी ॲडमिट करून ह्या सगळी ट्रीटमेंट पालिका मुफ्त म्हणजे फ्री देते. एका नवीन औषधाची चर्चा आहे. या जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्तानं ती चर्चा पुन्हा वर्तमानपत्रातून येते. बेडाक्विलिन हे जे औषध आहे त्या औषधाबद्दल काय सांगता? नक्कीच. बेडाक्विलिन नावाचं औषध पुष्कळ दशकानंतर एक चांगलं औषध आपल्याला TB-साठी सापडलेलं आहे. आणि ते औषध भारत सरकारने सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत 6 ठिकाणी सुरू करणार आहेत. भारतातल्या 6 जागी सुरू करणार. त्यातला एक म्हणजे शिवडीचं TB हॉस्पिटल. ह्या हॉस्पिटलमध्ये 100 पेशंटला ही औषधं सुरू करणार आहोत. आणि ही ज्याचा रोग प्रतिरोगी आहे म्हणजे ड्रग रेसिस्टंट TB आहे व त्याच्यामध्येही आणखीन काय औषधं आहेत, उदाहरणार्थ फ्लोरोक्विनोलान आणि अमायनोग्लायकोसाइड म्हणजे कॅनामायसिन. ही औषधं जिथं चालत नाहीत त्या औषधामध्ये काही कंडिशन ठेवून, म्हणजे सगळ्याच लोकांना देणार नाहीत, काही कंडिशन ठेवून ही औषध सुरू करणार आहेत. कोणत्या प्रकारच्या क्षयरोगावर ही चालतील असं काही झालंय त्यात निदान? ड्रग रेसिस्टंट जे आहे ना, MDR किंवा XDR. पण आम्ही आता हे प्री XDR म्हणजे ड्रग MDRच्या पुढची स्टेप आहे. पहिली स्टेप आहे संवेदनशील TB, दुसरी स्टेप आहे MDR TB म्हणजे थोडासा घातक, तिसरी तर आणखीन घातक म्हणजे XDR. पण XDRचा मधला जो भाग आहे प्री XDR म्हणजे 2 औषधातलं एक औषध चालतं, अशा लोकांमध्ये आणि दोन्ही औषधं चालत नाहीत अशा लोक म्हणजे प्री XDR आणि XDR लोकांमध्ये हे औषध सुरू करण्यात येणार आहे. या बाबतीत दिसलेली एक गोष्ट अशी की क्षयरोगाचा जो रोगी आहे तो रोग लपवण्याचा प्रयत्न करतो, औषधं टाळण्याचा प्रयत्न करतो, थोडासा कंटाळा करतो. हा क्षयरोग पूर्ण बरा झाला हे त्या रुग्णाला कसं कळेल? हा चांगला प्रश्न विचारला. कारण का माहिती आहे की हा प्रश्न लोकांना हे लक्षात येत नाही की बरे कधी झालो होतं आपण. काय माहिती आहे, ज्याची थुकी दूषित आहे त्याची औषधं सुरू केल्यानंतर त्याची थुकी अदूषित झाली ही फॉलोअप मध्ये आम्ही चेक करतो. आणि त्याच्यानंतर शेवटी परत एक वेळा थुकी चेक केल्या जाते. त्याच्यात असं सापडलं की बाबा हे दोन्ही थुक्या म्हणजे शेवटच्या दोन्ही जर थुकी क्लिअर आहेत की अदूषित आहेत आणि त्याला सिम्पटम नाहीत म्हणजे त्याच्या काही लक्षण आहेत, अशा रुग्णांना ज्यांनी संपूर्ण ट्रीटमेंट घेतली, त्याची थुंकी अदूषित आहे, त्याचा लक्षणं सगळी गेलेली आहेत, अशा रुग्णांना आम्ही ट्रीटमेंट कंप्लीट म्हणून बरा झाला असं घोषित करतो. डॉक्टर, क्षयरोग दिनाच्या निमित्तानं आज आपण आलात आणि ही अत्यंत अमूल्य अशी माहिती आमच्या सह्याद्रीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार. नमस्कार. वळूया पुढील बातम्यांकडे. बातमी क्रिकेटची. सध्या चालू असलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर आपण निवृत्त होणार असल्याची घोषणा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन यानं आज केली. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना उद्या होणार असून आज मोहाली इथं सरावादरम्यान वॉटसननं आपल्या सहकाऱ्यांसमोर अत्यंत भावुकपणे ही घोषणा केली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. 34 वर्षांच्या वॉटसननं गेली 14 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपला ठसा उमटवलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याद्वारे वॉटसननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 59 कसोटी सामन्यांमध्ये 3731 धावा वॉटसनच्या नावावर आहेत, तर 190 एकदिवसीय सामन्यांमधून त्यानं 5757 धावा केल्यात. या व्यतिरिक्त वॉटसननं कसोटीत 75 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 168 गडी बाद केलेत. T20च्या आतापर्यंत खेळलेल्या 56 सामन्यात वॉटसननं 1400 धावा केल्यात तर 46 गडीही बाद केलेत. हवामान वृत्त. येत्या 36 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातल्या तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता असून राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असं हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 23. नागपूर 40 आणि 16. पुणे 39 आणि 17. औरंगाबाद 39 आणि 18. नाशिक 39 आणि 16. कोल्हापूर 38 आणि 22. रत्नागिरी 31 आणि 22. सोलापूर 42 आणि 25. आणि अमरावती कमाल 41, किमान 22 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हल्ला करण्याचा लष्कर-ए-तोयबाचा इरादा होता. हेडलीचा भव्य स्फोट.
26/11च्या हल्ल्यानंतर अल कायदासाठी भारतावर हल्ल्याची तयारी करत होतो, हेडलीचा खुलासा. जनतेच्या तक्रारींचं निवारण 60 दिवसात करण्यात यावं, पंतप्रधानांची सूचना. जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांची पीडीपी विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड, उद्या राज्यपालांना भेटणार. देशभरात आज धुळवडीचा आनंद, सामाजिक भान राखत राज्यभर पाण्याविना होळी साजरी. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर निवृत्त होण्याची ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.